अधिक महिन्यात व्यंकटेश स्तोत्राची 3 रात्री सेवा. निळे कपडे का घालतात? रात्री आवाज का येतात? नमस्कार मंडळी, आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. अधिक महिना म्हणजे भगवान विष्णूंचा अत्यंत प्रिय महिना. या महिन्यात अनेक भक्त व्यंकटेश स्तोत्राची 3 रात्रीची सेवा करतात. पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, या सेवेमध्ये निळे कपडे का घालतात? रात्री अधिष्ठान का करावं लागतं? आणि सेवा करताना काही विचित्र आवाज का येतात? काहींना भीती का वाटते? आणि खरंच भगवान विष्णूंची कृपा किंवा दर्शन जाणवतं का? तर आजचा हा व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्यंकटेश स्तोत्राची 3 रात्री सेवा म्हणजेच काय? अधिक महिन्यात सलग 3 रात्री भगवान व्यंकटेश स्वामींची भक्तिभावाने सेवा केली जाते. ही सेवा रात्री शांत वातावरणातच केली जाते, कारण रात्री मन शांत असतं आणि वातावरण सात्विक असतं आणि भक्तिमय एकाग्रता जास्त लागते. हे सेवा विशेष मनोकामना पूर्ण होण्यासाठी, घरातील संकटे दूर होण्यासाठी, मानसिक शांतता मिळण्यासाठी आणि भगवान विष्णूंची कृपा मिळण्यासाठी केली जाते. निळे कपडे का घालतात? या सेवेमध्ये अनेक भक्त निळ्या रंगाचे कपडे घालतात, कारण निळा रंग भगवान विष्णूशी जोडलेला मानला जातो. निळा रंग म्हणजे शांतता, भक्ती, विश्वास आणि आध्यात्मिक ऊर्जा. महिलांनी निळी साडी, निळा ड्रेस किंवा साधे स्वच्छ निळ्या रंगाचे कपडे घालावेत. पुरुषांनी निळा कुर्ता किंवा स्वच्छ निळ्या रंगाचे वस्त्र वापरा. महत्त्वाचे म्हणजे कपडे स्वच्छ आणि साधे असावेत. अधिष्ठान म्हणजे काय? सेवा करताना काही भक्ती रात्री अधिष्ठान करताना म्हणजेच देवाचे नामस्मरण करत एका जागी शांतपणे बसणे. यावेळी दिवा लावला जातो, व्यंकटेश स्तोत्र म्हटलं जातं आणि मन पूर्णपणे भगवान विष्णूमध्ये लीन केलं जातं. ही वेळ अत्यंत शक्तिशाली मानली जाते. सेवा कशी करायची? रात्री अंघोळ करून स्वच्छ निळे कपडे घालावेत. देवघरात तुपाचा दिवा लावा. फुले अर्पण करा. भगवान विष्णू किंवा व्यंकटेश स्वामींना फोटो ठेवा. मग शांतपणे बसून ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करा. त्यानंतर भक्तिभावाने व्यंकटेश स्तोत्र वाचा. घाई करू नका. प्रत्येक शब्द मनापासून म्हणा. सेवा करताना काहींना काय अनुभव येतात? आता हा भाग खूप महत्त्वाचा आहे. अनेक भक्त सांगतात की सेवा करताना त्यांना काही वेगळं अनुभव येतात, जसं की दरवाजाचा आवाज येणे, अचानक वारा जाणवणे, दिवा हलणे आणि भीती वाटणे, झोप येणे किंवा कोणीतरी जवळ असल्यासारखं वाटणे. पण मंडळी, या गोष्टींना घाबरायचं नसतं, कारण भक्ती करताना मन अतिशय संवेदनशील होतं. आपलं लक्ष पूर्णपणे देवामध्येच असतं. काही भक्तांना वाटतं की ही भगवान विष्णूची कृपा किंवा उपस्थिती आहे. श्रद्धेनुसार जे भक्त पूर्ण मनाने सेवा करतात त्यांना कधीकधी दैवी अनुभव जाणवू शकतात. काहींना स्वप्नात दर्शन होतं, काहींना मनामध्ये शांतता जाणवते, तर काहींना घरातील नकारात्मकता कमी झाल्यासारखं वाटतं. पण लक्षात ठेवा, देवाची अनुभूती ही श्रद्धेची गोष्ट आहे. म्हणून भीती न बाळगता पूर्ण विश्वासाने सेवा करावी. सेवा करताना कोणते नियम पाळावेत? स्वास्तिक आहार घ्या. राग आणि भांडण टाळा. खोटे बोलू नका. सेवामध्ये मोबाईल किंवा गप्पा टाळा. मन शांत ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं, सेवा करताना नकारात्मक विचार मनात आणू नका. जर भीती वाटली तर काय करावे? जर सेवा करताना भीती वाटली तर लगेच भगवान विष्णूंचं नाव घ्या. गोविंदा गोविंदा, ओम नमो नारायणा हा जप करत राहा. लक्षात ठेवा, जिथे भगवान विष्णूचे नामस्मरण असतं तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती टिकत नाही, अशी श्रद्धा आहे. उद्यापन कसं करावं? 3 रात्री सेवा पूर्ण झाल्यावर
भगवान विष्णूंना गोड नैवेद्य दाखवा. शक्य असेल तर अन्नदान करा, फळदान करा, गरजू लोकांना मदत करा आणि शेवटी भगवान विष्णूंना नमस्कार करून सेवा पूर्ण करा. शेवटी तर मंडळी, होती अधिक महिन्यात व्यंकटेश स्तोत्राची 3 रात्रीची सेवा. निळे कपडे, अधिष्ठान आणि सेवेदरम्यान येणारा अनुभव याबद्दलची संपूर्ण माहिती जर तुम्हालाही भगवान विष्णूंवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा गोविंदा गोविंदा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.